अवैध वारू माफियांच्या बेफाम कारभारामुळे निरपराध नागरिकांचा बळी जातोय आणि प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे। ही धक्कादायक घटना घडली आहे जळगाव शहरातील कालिंका माता चौक येथे। भाजीपाला घेऊन घरी जाणाऱ्या 67 वर्षीय प्रभाकर पाटील यांना भरधाव डंपरने चिरडले। डंपरचे चाक थेट त्यांच्या तोंडावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला। घटनास्थळीच रक्ताचा सडा आणि पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा आणणारे दृश्य। डंपर चालक मोबाईलवर बोलत होता। मोबाईलवरची गप्पा महत्त्वाच्या की एका निरपराध माणसाचा जीव? घटनेनंतर संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले। डंपरवर दगडफेक, तोडफोड, परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी दंगा नियंत्रक पथकासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला। सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे। धक्कादायक बाब म्हणजे याच चौकात वर्षभरापूर्वी एका निरागस बालकाचाही डंपरच्या धडकेत मृत्यू झाला होता। प्रशासन जागं कधी होणार? आणखी किती जीव गेले की कारवाई होणार? घटनास्थळी आमदार सुरेश भोळे, राजू मामा, नगरसेवक सुनील वामनराव खडके आणि डॉक्टर विश्वनाथ खडके यांनी भेट देत माहिती घेतली। मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आला। रुग्णालयात कुटुंबियांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता। मयत प्रभाकर पाटील हातमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते। आज त्या कुटुंबाचा आधारच हिरावला गेला। जळगावात सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीचा हा आणखीन एक बळी गेलाय। प्रशासन कारवाई करणार की पुन्हा एखाद्या निष्पापाचा बळी जाण्याची वाट पाहणार? काय सांगणार? याच ठिकाणी अपघात झाल्याने एका व्यक्तीचा जीव देखील गेलेला पाहायला मिळत होता। आणि इथे वारंवार अपघात होत आहेत। मागच्या वेळेला इथे लहान बाळ एक मराठे म्हणून तो वारला आणि त्यावेळेलाही डंपर होतं। मला वाटतं डंपर हे जे जोरात चालतात आणि कमी वयाचे ड्रायव्हर ते चालवतात आणि त्या धावपळीमध्ये मला वाटतं हे निष्कर्ष आलेलं आहे। कारण बऱ्याच वेळेला जो 70% डंपरचेच ॲक्सिडेंट होताना दिसत आहेत आणि मला वाटतं पोलिसांनी त्यांच्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे। आणि RTO निकाम्या लोकांना त्रास देण्यापेक्षा अशा बेकायदेशीर ज्या गाड्या चालत आहेत त्याच्यावरती मला वाटतं कारवाई करण्याच्या नक्कीच पोलीस प्रशासन आम्ही सूचना देऊ। सिग्नल बंद होते, महापालिकेच्या अधिकाऱ्याशी बोललेलो आहे की आपण सुद्धा रोज संध्याकाळी सिग्नल चेक केले गेले पाहिजे, कुठले सिग्नल बंद असतील। भविष्यात मला वाटतं सिग्नल चालू असते तर कदाचित त्याचा जीव वाचू शकला असता। अशा बऱ्याच त्रुटी राहिल्यामुळे नक्कीच उद्या आयुक्ताची भेट घेऊन त्यांना सुद्धा त्याच्या सूचना दिल्या जातील। कॅमेराही बंद असल्याचे तक्रार नागरिकांनी केलेली आहे। पोलीस प्रशासन आता सांगितलेलं आहे त्यांनी की बुवा आणि जर या बाजूने जिथे स्पीड ब्रेकर टाकण्यासारखा असेल की जिथून येणारे असतील तिथे सुद्धा स्पीड ब्रेकर आपण महापालिकेने मागवलेले आहे। स्पीड ब्रेकर आणले का त्या लावून देते त्यांचे स्पीड ब्रेकर। एकंदरीत बघायला गेलं तर नागरिक हे रोड टॅक्स करतात, नागरिक आता रस्त्यावर देखील सुरक्षित नाही। विचार कधी करायला गेला तर वाहनांचं मोठ्या प्रमाणे या ठिकाणी होतं आणि महापालिका असो पोलीस प्रशासन असो लोकांचा जीव देखील सुरक्षित नाही। नागरिकांमध्ये मोठं भीतीचं वातावरण आहे। एकंदरीत यंत्रणा बघायला गेल्या RTO, पोलीस, महापालिका तिघं एकत्र पडीमध्ये पाहायला मिळतात आहे। तेच सांगतोय मी की त्यांनी जबाबदारीने आपल्या जे काही स्पॉट असतात तिथे गाड्यांचं जे काही बिगर नंबरच्या गाड्या असतील, स्पीडने जास्त जोडणाऱ्या गाड्या असतील यांच्यावरती कारवाई केली तर मला वाटतं नक्कीच त्याला कंट्रोल राहील। आणि जे शहरामध्ये स्पीड असतो 40-60चा जो स्पीड असते ते स्पीड मला वाटतं ते त्यांनी ड्रायव्हरांनी बंदी त्यांच्यावरती केली पाहिजे RTO आणि पोलीस प्रशासनाने। एकीकडे डंपर मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे आणि अपघातही होतं। या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांना काही पत्रव्यवहार करणार आहात का? नाही, मुख्यमंत्र्यांनी इथे कलेक्टर साहेबांना सांगू आपण की बुवा हे जे काही रेती चालू बेकायदेशीर रेती चालू आहे त्याच्यामुळे जास्त अपघात होण्याची शक्यता आहे। कारण बेकायदेशीर रीती असल्यामुळे हे पळापळ करता आणि त्याच्यामुळे बा पोलीस मागे लागतील का या भीतीने गाड्या जोरात चालवल्या जातात त्याच्या। मामा एवढा मोठा अपघात घडली असो किंवा पोलीस प्रशासन असो, परंतु आयुक्त आणि RTO विभागाचे कोणतेही अधिकारी इथे आलेले नाहीये। साहेब त्यांना RTO असेल का आयुक्त असतील, खरं यांनी जनतेशी बांधिलकी नाही आहे त्यांची आणि बऱ्याच वेळेला अशा घटनानंतर त्यांनी खरं भेट देणं आवश्यकतेचं आहे।
पण मला वाटतं बऱ्याच वेळेला आरटीओ आणि आयुक्त दोन्ही कुठे जनतेमध्ये जाताना दिसत नाही, ग्राउंड लेवलवर काम करताना दिसत नाही. मामा, आपण मागे पोलिस लागतात म्हणून ते जोरात गाडी पळवतात. कुठेतरी प्रशासनचं वाळू माफियांच्या समोर हतबल झालेलं वाटतात का आपल्याला, की त्यांच्यावर कारवाई होत नाही? ते सर्रासपणे गाड्या कारवाई होते, पण ते कारवाई केली म्हणजे कालच तुम्ही पाहिलं असेल की ते वाळू माफियावरती कारवाई केली आणि त्याच्यातूनच पैसे घेतले गेले. कालच पेपरामध्ये ती न्यूज होती, पाहिलं असेल. मला वाटतं तहसील ऑफिसच्या माणसाने एकी बाजून सकाळी पैसे घ्यायचे आणि संध्याकाळी कारवाई करायची, सकाळी कारवाई करायची, संध्याकाळी पैसे घ्यायचे, असे करून धंदे तहसील ऑफिसचे आहे. त्याच्यामुळे ते साहजिक त्यांची हिंमत वाढते. त्याच्यात यावर काय उपाय करायला पाहिजे आता? उपाय आहे, मी अधिवेशनामध्ये मांडण्याचा प्रयत्न करणार त्याच्या संदर्भात.